राज्यातील जिल्हा बँकांमध्ये 101 कोटींच्या जुन्या नोटा पडून दिसतात। 8 वर्षांनंतर ही तब्बल 8 जिल्हा बँकांकडे 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा पडून आहेत। जुन्या नोटा घेण्यास रिझर्व्ह बँकेकडून 8 वर्षांपासून नकार देण्यात येतोय। नोटा मनी लॉन्ड्रिंग मधल्या असल्याचा संशय रिझर्व्ह बँकेला आहे आणि नोटा बदलल्यास रिझर्व्ह बँकेनं नोव्हेंबर 2016 ची मुदत दिलेली होती। नोव्हेंबर 2016 नंतरच्या 101 कोटींच्या नोटा घ्यायला मात्र रिझर्व्ह बँकेनं नकार दिल्याची माहिती समोर येते आहे। दृष्टिकोनातून बघायला जाल तर या लोकांना हे पैसे द्यावे लागतील असं मला व्यक्तिगत वाटतंय। कारण का पैसे 30 डिसेंबरच्या आतमध्ये डिपॉझिट करायला गेल्यानंतर जागा नाही म्हणून ते रिझर्व्ह बँकेने न घेणं हा काय बँकांचा फॉल्ट म्हणता येणार नाही। तांत्रिकदृष्ट्या आता जरी 30 डिसेंबर उलटून गेलेलं असलं तरी पीडीसीसीकडे तसं एक पत्र आहे, बाकीच्यांकडे आहे का नाही माहिती, ओरल कम्युनिकेशन असू शकतं, पण एक स्ट्रॉंग एक पीडीसीसीकडे आहे त्याचा निश्चितच। आणि इंटिरियमच्या दाव्यामध्ये सुप्रीम कोर्टने सांगितलं की येस परत एकदा रिक्वेस्ट करा। जिल्हा सहकारी बँकांकडून 500 आणि 1000च्या नोटा ज्या जुन्या नोटा होत्या त्या बदलण्याचा जो नागरिकांना जो अधिकार दिला होता तो सहकारी बँकांना दिला नाही। आठवतं तर बघा की कालूपूर सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये आज जे या देशाचे गृहमंत्री आहेत ती त्यांची बँक आहे, तिथे किती शेकडो कोटी कॅश ही या काळात भरली गेली आणि गुजरातमधल्या सगळ्याच सहकारी बँकांना ही मुभा होती। पण महाराष्ट्राच्या सहकारी बँकांवरती हा अन्याय का हा प्रश्न आहे। आणि आज 8 वर्षानंतर सरकार कोणतीही फार मोठी चौकशी न करता, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कोणतीही फार मोठी चौकशी न करता त्यांना दंडत पण करते आणि परत आरोप लावते की ही मनी लॉन्ड्रिंगची केस आहे। हा कोणता न्याय आहे?